जॉनथन जी वॅगन घेतोय. जी वॅगनआर. आता आपण चाललोय राईडला. मी इथं फुल रेडीमध्ये आहे. आता चौघे पण आपल्या मागे आहे. दोन सेट होते आणि नेहमीसारखी आमची झोप पूर्ण झालेली नाही. फटाफट निघूया कारण की तिथं आपली जॉनथन वाढ बघतोय. तिथे बोलतो उलव्याला. चला आपल्या गाडीचा कोल्ड स्टार्ट झालेला आहे आणि आता आपण निघूया फटाफट. सो लेट्स गो. फुल पद्धतशीर आता निघालोय. क्लायमेट आज जरा मस्त आहे. गारवा आहे वातावरणात आणि क्लाउड्स तर एक नंबर आल्यात. आणि पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे रेज मस्त दिसतात. तर सर्वात पहिला आपण टँक फुल करूया गाडीचा आणि लगेच निघूया. आता आपण पेट्रोल पंपला पोहोचलोय. टँक फुल करूया फटाफट. आता फ्युलिंग वगैरे झालेली आपली आणि आता आपण निघतोय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तर खऱ्या अर्थाने आपल्या राईडची सुरुवात आता झालेली आहे. अजून मला एक पण अशी सुपर बाईक वगैरे दिसलेली नाही की जे राईडला चालली वगैरे. बोलतात ना आज नक्की संडे आहे का असं वाटत पण नाही कारण की कोणच दिसत नाही राईडवरती चाललंय वगैरे असं काय. आणि एवढ्याला खूप जण दिसतात या रस्त्यावरती तरी. आज एकदम असं बोलतात ना शांत शांत आहे सगळं. आता बघूया पुढे आपल्याला भेटता येत का उरणवाला रोडवरती. आता तुम्ही बघू शकता आपल्याला सकाळी सकाळी ट्रॅफिक लागलेली आहे नेरूळच्या फ्लायओव्हरवर. रस्त्याचं काम चालू असेल कदाचित त्यामुळे ट्रॅफिक चालू आहे. एकदा काम चालू आहे रस्त्याचा नाहीतर काहीतरी ट्रॅफिक बंद पडला असेल. ट्रकच बंद पडलाय. तर आता आम्ही पोचलोय पारसी गिलच्या सिग्नलच्या इथे. आता इथून 5 मिनिटं लागतील फक्त जॉनथनची इथं पोचायला. एकदम वरती आले दादा. या साईडला खूप गारवा आहे ऍक्च्युली. खाडी आहे ना म्हणजे समुद्र आहे त्यामुळे एवढ्या पॅचमध्ये खूप असा गारवा जाणवतोय. तेच आता दुपारी आलो ना तर एवढ्या पॅचमध्ये सर्वात जास्त गरमी जाणवली समुद्रामुळे. हा जॉनथन तिथेच थांबलाय.
काय हा तो काय क्या बोलते हैं यार जॉन वो किधर है वो नहीं है क्या सोया है क्या चल निकल ले तर जॉनथन आलेला आहे आणि दीप अजून झोपलाय म्हणजे दीप नाही आहे त्या राईडला कारण की दीप फोनच उचलत नाही मी जॉनथन आणि आता चौगुले निघालोय ब्रेकफास्ट करायला अजून असं प्लॅन नाही केला की पुढे ब्रेकफास्ट करायचं आहे लेट्स सी धुळीमुळे काय रे झालं आणि काय कडक वाटतंय बघू शकताय कंटिन्यू सुपर बाईक्स दिसत आहेत आता आपल्याला म्हणजे आहेत माणसं ॲक्टिव्ह आहेत आफ्टर होळी मला वाटलं आजच्या संडे राईडमध्ये आपल्याला सुपर बाईक्स नाही दिसणार आपल्या आजूबाजूला म्हणजे राईड करताना वगैरे सध्या तरी आपण ब्रेकफास्ट करायला जाऊया कोकरीनला ते नर्सरी पॅन्ट्री आहे ना तिकडे ते लास्ट ब्लॉग तुम्ही एक बघितला असेल माझा खूप आधीचा मी तिथे गेलेलो ब्रेकफास्ट करायला बस आता 5 मिनिटामध्ये आम्ही पोहोचू कोकरीनला मी पोचलेलो आहे इकडे गो ग्रीन मध्ये एकदम अशा प्रकारे आम्हाला छानशी पार्किंग वगैरे भेटलेली आहे गाड़ी गिरेगा नहीं ना हाँ वही मैं बघ गँग बघ तो मागचं टोपीवाला कुठे हे स्विगीचा डिलिव्हरी बॉय स्विगी डिलिव्हरी आली आहे का आमची चल आलोच सकाळ झाल्यावरती आम्हाला चहा म्हणजे चहा पिल्याशिवाय आमचं असं डोकं चालत नाही आणि आवं सकाळी सकाळी थम्सअप पाहिजे एवढं सकाळी कोण थम्सअप पितो महंगी बातचीत चालले सरांची महंगी बातचीत चालले तर गाईज आता तुम्ही बघू शकता जॉनथन आपल्याला कमेंट करतोय जॉनथन जी वॅगन घेतोय जी वॅगन आर चीटिंग करता है तू चीटिंग करता है तू चालेल आणि जी वॅगनच्या खुशीमध्ये बघा आम्हाला काय देतोय मेदू वड्याची ट्रीट सर तुमचं अजून पार्सल पोहोचलेलं नाही हो काय तर आता आमचं नाश्ता करून झालाय आणि आता आम्ही निघतोय भाई चौगुलेचा वेट करतोय चौगुले गेलाय आवा जॉन बघ हेलमेट किससे वाट लग जाता है रे बालों का पूरा हाँ बहुत तेव्हा भाई आवडती गाडी आहे तिकडे ट्रक तर आता आमचा ब्रेकफास्ट वगैरे करून झालेला आहे आणि आता आम्ही निघालोय
वाढायच्या आधी आपल्याला निघायचं फटाफट घरी, कारण की ऊन वाढला ना तर बोललात ना गाडी खूप इरिटेट करेल. म्हणजे एकदा गाडीचा हीट, त्यानंतर वरून हीट, थकायला होईल पूर्ण. आता आम्ही एकदम ऑलमोस्ट पळसपा फाट्याच्या इथं आलो आहे आणि मजा आली. गो ग्रीनला जरा म्हणजे बोललं ना एकदम शांत प्लेस आहे, त्यामुळे बोलतात ना आम्हाला जे डिस्कशन करायचं होतं पुढच्या म्हणजे पुढच्या राईडबद्दल वगैरे ते आम्हाला प्रॉपर करायला भेटलं. पुढची राईड पण आम्ही लवकरच कुठेतरी करू. म्हणजे लोकेशन फिक्स झालं आहे, ते आता डिक्लेअर नाही करत, म्हणजे आता या ब्लॉगमध्ये सांगत नाही मी की कुठे जाणार आहे. फक्त बोलतात ना त्या राईडची डेट वगैरे फिक्स होते, तर नक्कीच तुम्हाला कळेल की आम्ही कुठे झालो सगळे असे ग्रुपमध्ये. आणि मेन म्हणजे ती छोटी राईड असेल, एवढी काही मोठी राईड नसेल, कारण की जॉनथन वगैरे सॅटर्डे संध्याकाळी निघतील आणि आम्ही सॅटर्डेला मॉर्निंगलाच निघू. मग त्यामुळे कसं जास्त लांबचा प्लॅन नाही करता येणार आहे आम्हाला. असं प्लॅन करायचं आहे की जॉनथन संध्याकाळी जरी निघाला त्याच्या ऑफिसवरनं तरी तो हार्डली 1-2 तासामध्ये पोहोचेल, कारण की वापस मंडेला अर्ली मॉर्निंग आम्हाला सगळ्यांना यायचं आहे. सगळ्यांना काहीकांना ऑफिसला यायचं आहे आणि काहीकांना म्हणजे काही लोकांना ऑफिसला यायचं आहे आणि मला पण शूट वगैरे आहेत. तर त्यामुळे कसं मोठा प्लॅन नाही आहे आमचा, एकदम छोटाच आहे. इकडे रस्त्यांची अवस्था बघितली असेल, काय खतरनाक झाली आहे. किती रिस्की आहे तो पॅच तेवढूसा. तेवढी हेवी बाईक घेऊन या त्या रिस्की पॅचमधून कंट्रोल नाही झाली ते डायरेक्ट पायावरती पडेल. मिनिमम तिथे माती वगैरे टाकून तरी काहीतरी करा, म्हणजे बोललात ना ते खड्डे बुजवा. थोड़ा ऊपर कर ना लाइट को, नीचे गए. हाँ बस. आता आम्ही आलो इथे उलव्याला आपलं पार्सल घ्यायला. नशीब जॉनथन इकडे जाय म्हणून समजलं काय, जसं शोधणं आली. आयला इकडे पेपर पण वाचतात रे लोक. किती टायमानंतर बघितला पेपरवाला. तो चलो आता आपला डिलिव्हरी भेटलेला आहे. हां आहे ना माझ्याकडे, आहे ना. टेनर वाला इसे देख रहा है तेरे को टैग करता है. और वो क्लिप मेरे को ना पर्सनली इतना सा क्लिप मेरे को भेजना चलेगा. तुम्हारे पीओवी से क्या दिख रहा था? मेरे पीओवी से तो कुछ अलग था. मेरे यहाँ से एकदम नजदीक से गया तू, एकदम पास से. चल मिलते हैं, मज़ा आया. नेक्स्ट टाइम कहीं और जाते हैं एकदम दूर. तो फोटो काढतोय ना. हाँ बस. चला आता आपण निघालो घरी जायला. ये येडाय का जरा अल्ट्रोजवाला. काय उडवलं असतं त्या बायकरला त्याने. आता
वाह्यात गाडी चालवते तो अल्ट्रावाला. गाडी आजकाल आपली ना फटाके मारायला लागले फुल एकदम क्रॅकल. बूम फाट बूम फाट बूम फाट. हो फुल जोरात क्रॅकल लागतात. बूम फाट बूम फाट बूम फाट असे फटाके मारते. तर आम्ही रील वगैरे बनवलेले आहेत. तर त्या रील तुम्हाला पुढे बघायला भेटेल आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवरती. इंस्टाग्रामचं पेज आहे त्याचं नाव मी टाकतो इकडे टाईमलाईनवरती. जाऊन लवकरच फॉलो करा. जसं यूट्यूबवरती प्रेम देत आहे तसंच इंस्टाग्रामवरती पण जरा तुमचा सपोर्ट दाखवा. आता आम्ही व्हाईट हाऊसच्या इथं पोचलो म्हणजे ऑलमोस्ट कणसोलीला पोचायला आलो आहे. 5 मिनटामध्ये आता घरी पोचू आम्ही. आणि आता गरमी अशी वाढलेली आहे बोलत ना बोलायला जमत नाही. पूर्ण ओठ बीट सगळं सुकलेलं आहे. एवढा घसा सुकला माझा आणि इथे एवढा उन्हामध्ये चेकिंग चालू आहे. तर फायनली आता आम्ही घरी पोचलो आहे. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. बाय.